कोल्हापुरातनं आपण त्याच्या शेजारीच असलेल्या सांगली जिल्ह्यात जाऊया। तिथेही पावसाची संततधार सुरू आहे, त्यामुळे कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ झाली आहे। कृष्णा नदीची पातळी 24 फुटांवर पोहोचली आहे, तर गेल्या 24 तासात ती 6 फुटांनी वाढली आहे। वारणा नदी पात्राबाहेर पडल्यानं शेती आणि बंधारे पाण्याखाली गेलेत। प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला। कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये सततचा पडणारा पाऊस यामुळे सांगलीच्या कृष्णेच्या पातळीमध्ये चांगलीच वाढ झाली आहे। आपण आता सांगलीच्या कृष्णेच्या पातळी येथे आहोत आणि आपण पाहू शकता की कृष्णेचं पात्र हे कशा प्रकारे फुललेलं आहे, बाहेर पडलेलं आहे। कृष्णेची पातळी हे आता तब्बल 24 फुटांवरती गेलेले आहे। गेल्या 24 तासामध्ये 5 ते 6 फुटांनी या कृष्णेची पातळी वाढलेली आहे। त्यामुळे कृष्णेची पातळी ही या ठिकाणी वाढतच आहे। कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पडणारा पाऊस, सांगली जिल्ह्यामध्ये पडणारा पाऊस यामुळे या कृष्णेच्या पातळीमध्ये वाढ होत आहे। कृष्णेच्या नदीवरतील अनेक बंधारे या ठिकाणी पाण्याखाली गेलेले आहेत। त्याचबरोबर चांदोली धरण परिसरातही या ठिकाणी पडणारा पाऊस यामुळे वारणा नदी पात्रामध्येही वाढ झालेली आहे। वारणाचं पात्र हे बाहेर पडलेलं आहे। अनेक शेतामध्ये सुद्धा पाणी गेलेलं आहे। गेल्या 6 ते 7 दिवसापासून पडत असणाऱ्या पावसामुळे कृष्णा आणि वारणा नदीपात्रामध्ये वाढ होत आहे, कमालीची वाढ होत आहे। यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। कॅमेरामन सुजितसह विजय पाटील, साम टीव्ही न्यूज, सांगली।